नमस्कार मंडळी. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडताच संध्याकाळ झाली की मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना संध्याकाळी काहीतरी मस्त गरगरम गरमागरम संध्याकाळचं हवं असतं. तर आज आपण सोयाबीनची मस्त खमंग खुशखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत, तेही अगदी झटपट. तर त्यासाठी मी इथे 100 ग्राम इतके सोयाबीन घेतलेले आहे आणि ह्याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. कारण आपण झटपट ही रेसिपी बनवणार आहोत, म्हणून आपण याच्यात गरम पाणी ॲड करून एक 5 मिनिटं याला ठेवलं की छान हे मऊ लगेच फुगतात. तर इथे मी याला छान असं डिप करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. झाकण लावायचं आणि 5 मिनिटं याला रेस्ट ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे 5 मिनिटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता. जे सोयाबीन आहे ते छान फुगलेले आहे बघा. याच्यात छान असं पाणी मुरलेलं आहे आणि जे सोयाबीन आहे ते छान असे फुगलेले सुद्धा आहे. आता ह्याच्यात जे पाणी आहे सगळं आपल्याला असं पिळून काढून टाकायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे असं पिळून काढून टाकायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जे याच्यावर याच्या आत जे पाणी होतं ते मी पिळून काढून टाकलेलं आहे. आता जे सोयाबीन आहे आपल्याला एका मिक्सचरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून 4 ते 5 वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी आपल्याला याची भरड तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त अगदी पेस्ट करायची नाहीये. हे बघा या पद्धतीने ह्याचं आपल्याला भरड बनवून तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, हे परफेक्ट झालेलं आहे. आता एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आपल्याला आणि जे भरड आपण सोयाबीनची करून ठेवलेली होती, ते पूर्ण भरड आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. तर जोपर्यंत हे भिजत होते तोपर्यंत मी इथे बारीक एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर मूठभर इतकी कोथिंबीर आपल्याला बारीक अशी चिरून ह्याच्यात ॲड करून घ्यायची. एक अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यात लाल तिखट ॲड करून घ्यायचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं. आणि जे पदार्थ आपण बनवणार आहोत ते चटपटीत होण्याकरिता आमचूरचं जे पावडर असतं ते ॲड करून घेतलेलं आहे, जिरा पावडर आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकळून स्मॅश करून घेतलेले होते, ते याच्यात ॲड करून घ्यायचं. याची चव अजून वाढावी म्हणून एक अर्धा लिंबाचा रस मी याच्यात ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे ह्याच्यात बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हो मंडळी, आज आपण सोयाबीनचे कबाब बनवणार आहोत, जो खायला अगदी टेस्टी लागते आणि पटकन बनवून तयार होणारी सुद्धा ही रेसिपी आहे. इथे तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस आपण पूर्णपणे इथे मिक्स करून घेतलेला आहे, असा गोळा बनवून तयार करून घेतलेला आहे. आता लगेचच आपण याचे कबाब बनवून घेऊया. आता तुम्ही याला कबाब म्हणू शकता किंवा सोयाबीनची टिक्की म्हणू शकता. तर हे बघा या पद्धतीने तुम्हाला हवं जसं हवं तर तसं याला आकार तुम्ही देऊ शकता. मी आता इथे तुम्ही बघू शकता गोल असे आकार देत आहे. तर याच पद्धतीने आपण पूर्ण ह्याचे असे कबाब बनवून तयार करून घेऊया. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता जे टिक्की आहे ते आपण गोल-गोल असे बनवून घेत आहोत. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही याला आकार देऊ शकता किंवा छोटे किंवा मोठे सुद्धा तुम्ही इथे बनवून तयार करू शकता. आणि हे टिक्की तुम्ही हे असं बनवून फ्रीजमध्ये हवा पॅक जे डब्बा असतो त्याच्यात बंद करून अगदी आठवडाभर सुद्धा सेव्ह करू शकता आणि तुम्ही याला जेव्हा हवं असेल तेव्हा डायरेक्ट तळून सुद्धा खायला सुरुवात करू शकता. आता आपण हिरवी चटणी इथे बनवून घेणार आहोत याचा करता. त्यासाठी मी इथे कोथिंबीर मूठभर, त्याचबरोबर मूठभर मी इथे घेतलेली आहे पुदिना, एक 4 ते 5 काड्या मी कढीपत्ताचे घेतलेले आहे. चवीपुरता मीठ ॲड करून घ्यायचा. त्याचबरोबर एक हिरवी मिरची, हे तिखट मिरची होती म्हणून मी एकच ॲड केली आहे. 1 इंच आल्याचे तुकडे असे बारीक करून घेतलेले आहे. त्याचबरोबर डाळे घेतलेले आहे 2 चमचे आणि त्याचबरोबर 3 ते 4 बर्फाचे तुकडे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे जे चटणीचा कलर आहे ते अजिबात बदलणार नाही. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मऊ अशी आपल्याला ही हिरवी चटणी बनवून तयार करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता छान आपली ही हिरवी चटणी कबाब बरोबर सर्व करण्यासाठी झटपट बनवून तयार करून झालेली आहे. आता ही चटणी आपण एका बाजूला ठेवून घेऊया आणि एक पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तुम्ही हे कबाब डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. मी आज इथे 2 ते 3 चमचे तेल इथे पॅनमध्ये ॲड करून घेतलेले आहे
आता एका बाजूने हे व्यवस्थित तळून झाले म्हणजे ब्राउन झाले, त्यानंतरच आपल्याला पलटायचं आहे. पलटायची अजिबात घाई करायची नाहीये. तुम्ही हे कबाब डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा असे शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे एअर फ्राय असेल त्याच्यात सुद्धा तुम्ही हे जे कबाब आहे ते छान असे फ्राय करून घेऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता एका बाजूला मस्त गोल्डन ब्राउन सोनेरी असा रंग आलेला आहे. तर दुसरी बाजूला सुद्धा आपल्याला असे छान असं ह्याला इथे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता छान मस्त आलेला आहे. वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त मऊ असे आपले हे कबाब बनवून तयार होतात. तर आता आपण ह्याला एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते निघून जाईल. तर सर्वात आधी मी इथे एक झाऱ्यावर हे काढून घेते, त्यानंतर टिश्यू पेपरवर आपण ह्याला काढून घेऊया. तर तुम्ही कलर बघू शकता मस्त छान आलेला आहे. वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त मऊ. संध्याकाळी बाहेर पाऊस पडत आहे आणि गरमागरम हे सोयाबीनचे कबाब आणि बरोबर चहा. आहा! काय लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता मी हिरवी चटणी आणि त्याचबरोबर टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा हे सर्व्ह केलेलं आहे. लहान मुलांना टोमॅटो सॉस बरोबर हे कबाब खूप जास्त आवडतात. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असेच छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.